शिरोळ तालुक्यात प्रभाग रचना सुरू, अकिवाट यड्राव नवे जिल्हा परिषद गट होणार। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। आयोगानं सरकारला गट व गणांची फेररचना करण्याचे आदेश देण्यात आले। शिरोळ तालुक्यात 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गण आहेत। नव्या रचनेप्रमाणे निवडणुका झाल्यास तालुक्यात 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गण अशी सदस्य संख्या होणार आहे। शिरोळ तालुक्यात दानोळी, उदगाव, नांदणी, शिरोळ, आलास, दत्तवाड, अब्दुल्ला असे 7 जिल्हा परिषद गट आहेत। 7 वर्षापूर्वी शिरोळ येथे नगरपालिका स्थापन झाल्यानं शिरोळ गट रद्द होऊन याच मतदारसंघातील अकिवाट हा मतदारसंघ पुढे येणार आहे। अकिवाट या नवीन मतदारसंघाला अकिवाट व तेरवाड असे 2 गण असणार आहेत। तर शासनाने वाढीव संख्या गृहीत धरून केलेल्या पुनर्रचनेत यड्राव हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला होता। याला यड्राव व चिपरी असे 2 गण तयार करण्यात आले। त्याचबरोबर पूर्वीचा सैनिक टाकळी व टाकवडे गण रद्द करून नव्याने तेरवाड, हिरवाड, शिरढोण, चिपरी, धरणगुत्ती असे 5 गण नव्याने तयार करण्यात आले। 20 मार्च 2022 साली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काउन्सिलिंगची मुदत संपली आहे। गेल्या 3 वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक राज्य आहे। गेल्या 3 वर्षापासून या निवडणुका कधी होणार याकडे इच्छुकांबरोबर नागरिकांचे डोळे लागून राहिले होते। अखेर कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानं जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका यांच्या निवडणुका आता होणार आहेत। यासाठी शिरोळ तालुक्यात इच्छुकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे।